निफाड येथील 65 वर्षीय भगवान बोधाडे हे जागे आहेत. आपल्या आजूबाजूला काय सुरू आहे तेही ते पाहतायत. ते गाणीही ऐकतायत. मात्र त्याच वेळी त्यांची शस्त्रक्रिया सुरू आहे. ही साधी सुधी नाही तर बायपास शस्त्रक्रिया सुरू आहे. जागृतावस्थेत ही शस्त्रक्रिया सुरू आहे. रुग्णाच्या छातीच्या डाव्या बाजूला 3.5 इंच इतका छोटा छेद देत छोट्याशा जागेतून ही शस्त्रक्रिया करण्यात येते. शस्त्रक्रियेच्या क्षेत्रापर्यंत पोहोचण्यासाठी डाव्या बाजूचं फुफ्फुस निष्क्रिय करावं लागलं. तर शस्त्रक्रियेनंतर फुफ्फुसाचं कार्य पूर्ववत करण्यात आलं. देशातली अशा प्रकारची ही पहिली शस्त्रक्रिया असल्याचा दावा पत्रकार परिषदेत करण्यात आला. नेकल्या मणक्यातनं जे सर्वायकल स्पाईन असतो आम्ही त्यातल्या मधल्या स्पेसमधनं हा एनेस्थेशिया देण्यात आला. फक्त छातीचा भाग बधीर केला. छातीचा भाग बधीर केला म्हणजे पेशंटला बिनभुलेचं अशी काही कन्सेप्ट नाही आहे. भूल दिली आम्ही पण ती फक्त छातीची भूल दिली आणि त्यात एक छोटंसं इन्सिजन घेऊन त्यातनं ही बायपास शस्त्रक्रिया आम्ही केली. फक्त छातीचा भाग बधीर करून हे ऑपरेशन सक्सेसफुल केलेलं आहे. अशा प्रकारचं ऑपरेशन भारतामध्ये पहिल्यांदाच झालेलं आहे असं आम्हाला वाटतं. कारण आत्तापर्यंत पेशंटचं छातीचा भाग बधीर करून उरस्थी कापून ऑपरेशन केलेलं आहे. रुग्णास हृदयविकारासोबतच उतारवय, उच्च रक्तदाब व अशक्त झालेल्या किडनीमध्ये थोडा त्रास असल्यास पूर्ण बेशुद्ध करणं कठीण होतं. हे सर्व लक्षात घेत त्यांनी मणक्यातून देण्यात येणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या भूलतंत्राचा वापर केलाय. या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाचा हॉस्पिटलमध्ये राहण्याचा काळ कमी होतो, खर्च कमी होतो, लागणाऱ्या औषधांची संख्या आणि त्याचे साईड इफेक्ट्स या गोष्टीसुद्धा कमी होतात. त्यामुळे नक्कीच भविष्यामध्ये ही शस्त्रक्रिया लोकप्रिय होईल आणि जास्तीत जास्त सर्जन्स या शस्त्रक्रियेचा अवलंब करतील. नाशिकमध्ये कानाचा पडदा टाके न घालता बदलण्यात आला होता. आता या शस्त्रक्रियेनेही वैद्यकीय इतिहासात पुन्हा असा अभिनव प्रयोग नाशिकमध्येच करण्यात आलाय. मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.